नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक 5 2 चलातील रेषीय समीकरणे सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 5-1 आपण सोडवतोय। प्रश्न तिसरा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। दुसरा प्रश्न आपण सोडवणार आहोत 2x + y = 5 आणि दुसरं उदाहरण आहे 3x - y = 5। या ठिकाणी समीकरण 1 मध्ये अधिक y आहे, 2 मध्ये वजा y आहे, यांची बेरीज केली तर अधिक y वजा y म्हणजे y चा लोप होतो आणि मग बेरीज केल्यानंतर 2x आणि 3x 5x बरोबर 5 आणि 1 10, 5 आणि 5 10, हे 5 पलीकडे जाऊन गुण भागिले होणार आहे 10 ला, 5 2 10, x ची किंमत 2 मिळाली। ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली आपल्याला y ची किंमत मिळेल 2x + y = 5 हे पहिलं आहे। x ची किंमत 2 आलेली आहे, 2 दुनी 4 अधिक y = 5, 4 पलीकडे गेले 5 - 4 = 1। ओके, उकल 2 1। प्रथम x ची किंमत नंतर y ची किंमत। तिसरा आहे 3x - 5y = 16 हे पहिलं आणि x - 3y = 8 हे दुसरं। या ठिकाणी x चा लोप करणं किंवा y चा लोप करणं या ठिकाणी आपल्या मतावर आहे, कोणतं x चलाचा की y चलाचा लोप करणं सोपं आहे याचं निरीक्षण केल्यानंतर आपण निर्णय घ्यायचा। या ठिकाणी x चा लोप करायचं ठरवलं तर दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक 1 आहे, तिथे 3 येणं गरजेचं आहे, म्हणून समीकरण 2 ला 3 ने गुणू आणि मग इथं पण अधिक 3x आहे दिलेला, इथंही 3x येणार आहे। 1 म्हणून 2 वजा केल्यानंतर दुसऱ्या समीकरणाचं चिन्ह बदलेल आणि मग x चा लोप होईल। ओके, समीकरण 2 ला 3 ने गुणू व समीकरण 1 व 2 1 मधून 2 वजा करू। ओके, 3x - 5y = 16, तसंच दुसरं 3x - 9y अधिक 3 8 24। दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं मूळचं चिन्ह बदलायचं, अधिकचं वजा, वजाचं अधिक, अधिकचं वजा। या ठिकाणी अधिक 3x - 3x गेले, लोप झाला त्याचा, अधिक 9y - 5y 4y = -24 अधिक 16 - 8, 4y = -8, y = -2। ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवायची। 2 समीकरण x - 3y = 8। या ठिकाणी x ची किंमत y ची किंमत -2 ठेवायची आहे। ओके, x - 3 गुणिले -2 = 8, x वजा वजा अधिक 6 = 8, x = 6 पलीकडे गेले 8 - 6, x = 8 म्हणून 6 गेले 2, त्यामुळे उकल 2 - 2। ओके, त्यानंतर चौथं आहे 2y - x = 0 आणि 10x + 15y = 105। या ठिकाणी पहिलं जे समीकरण आहे 2y - x = 0 हे त्याचं सामान्य रूप आहे। पहिलं x चं पद, नंतर yचं, नंतर बरोबर आणि नंतर स्थिर पद। ठीक आहे, x ची किंमत y मध्ये काढू आपण। या ठिकाणी x ची किंमत -x पलीकडे गेले, 2y तिथंच राहिले, x = 2y हे जरी आपण पहिलं म्हटलं तर x = 2y ही किंमत आहे, x = 2y म्हणून ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू। समीकरण 2 काय आहे? 10x अधिक 15y बरोबर 105। 10x अधिक 15y बरोबर 105। x ची किंमत 2y ठेवायची आहे। 10x अधिक 15 गुणिले y ची किंमत 2y बरोबर 105 संपूर्ण 10 गुणिले x ची किंमत इथं 2y अधिक या ठिकाणी 15y बरोबर 105, 10 दुनी 20y अधिक 15y बरोबर 105, 20y आणि 15y 35y बरोबर 105, म्हणून y बरोबर 35 तिर्क 105। ओके, म्हणून चिन्ह मागं करणं गरजेचं आहे। y बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। 1 2y - x = 0 आहे, त्यावरूनच आपल्याला x = 2y मिळालेला आहे, म्हणून x = 2y, y ची किंमत 3 आहे, 2 गुणिले 3, x = 6 म्हणून या ठिकाणी उकल आपल्याला मिळालेले 6 आणि 3। ओके, पाचवा आहे 2x अधिक 3y अधिक 4 = 0, x - 5y = 11, 2x अधिक 3y
अधिक 4 पलीकडे गेल्यानंतर वजा 4 हे पहिलं आणि x वजा 5y बरोबर 11. आता xचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी समीकरण 2ला x ने गुणू, 2 ने गुणू म्हणजे 2x येणार आहे आणि समीकरण 1 म्हणून 2 वजा करू. पहा समीकरण 2ला 2 न गुणलं 2x वजा 2 पंचे 10y बरोबर 11 दुनी 22 आणि 1 म्हणून 2 वजा करायच्या. दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं. हे अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि ह्या अधिकचं वजा बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं. वजा 22 वजा 4 वजा 26 अधिक 10y आणि अधिक 3y 13y. त्यामुळे y बरोबर 13 दुनी 26 वजा 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके. समीकरण 1 काय आहे? 2x अधिक 3y बरोबर वजा 4. yची किंमत वजा 2 मिळाल्या. 2x अधिक 3 गुणिले वजा 2 बरोबर वजा 4. 2x अधिक 3 गुणिले वजा 2 वजा 6 बरोबर वजा 4. 2x बरोबर वजा 4 वजा 6 पलीकडे गेले अधिक 6. 2x बरोबर अधिक 6 वजा 4 2. x बरोबर 2 न 2 बघून 1 म्हणून उकल 1 आणि वजा 2. ओके. त्यातलं शेवटचं आहे 2x वजा 7y बरोबर 7 हे पहिलं आणि 3x अधिक y बरोबर 22 हे दुसरं. या ठिकाणी 2x वजा 7y बरोबर 7 समीकरण या ठिकाणी 2ला आपण 7 न गुणलं तर इथं अधिक 7y आल्यानंतर 1 आणि 2 मिळवलं तर वजा 7y अधिक 7y निघून जातात. म्हणून समीकरण 2ला 7 ने गुणू आणि समीकरण 1 व 2 मिळवू. म्हणून 2 तसंच पहिलं तसं ठेवायचं. 2x वजा 7y बरोबर 7 दुसऱ्याला 7 न गुणायचं. 7 तिरक 21x अधिक 7y बरोबर 22 7 54 असे मिळवायचं. 21 आणि 2 23x. दुसऱ्या समीकरणाला 7 न गुणलं 7 तिरक 21x अधिक 7y 22 7 54 असे हे गेले 154 7 154 आणि 7 161 x बरोबर 23 7 61 असे 23 आणि 7चा कोणा 161 येतो. म्हणून xची किंमत 7 आली. ही किंमत समीकरण या ठिकाणी 2 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 समीकरण आहे 3x अधिक y बरोबर 22. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा, आपल्या मित्रांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब अद्यापही केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या आणि कमेंट बॉक्समध्ये काही उणीवा असतील तर जरूर दाखवून द्या. आणि घेतलेल्या कष्टाचं मोल होण्यासाठी आपल्यासाठीच हे कष्ट घेतलं जात आहे. सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी हे उदाहरणं समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. 39 वर्षे गणित आणि भूमिती गणित भाग 1 गणित भाग 2 8वी 9वी 10वी 9वी 10वीला अध्यापनाचा अनुभव आहे. SSC बोर्डाचे या ठिकाणी पेपर सेटिंगसुद्धा 3-4 वेळा केलेलं आहे. चीफ मॉडरेटर म्हणून 2 वेळा काम केलं आहे. मॉडरेटर म्हणून या ठिकाणी 12 ते 13 वर्षे काम केलेलं आहे. त्यामुळं या संपूर्ण अनुभवाचा वापर या गणितांचं स्पष्टीकरण देण्यासाठी केला आहे. निश्चितच आपणास तो लाभ होणार आहे. धन्यवाद मित्रांनो.